नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। वीकेंड सेलिब्रेशनच्या विचारानं आलेल्या एका कुटुंबावर काही टवाळखोरांनी पाठलाग करत जीवघेणा हल्ला केला। पोलिसांनी त्या गुंडाच्या मुसक्या आवळल्या, पण नाशिकला येणारे पर्यटक काहीसे भीतीच्या सावटाखाली गेलेत। नाशिक पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, गुंडांना अद्दल घडवण्यासाठी काय पाऊल उचलणार हाच खरा प्रश्न आहे। पाहूयात या संदर्भातील हा रिपोर्ट। पहा ही दृश्य, ही दृश्य यूपी बिहारची असतील असे जर तुम्हाला वाटत असलं तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे। ही नाशिकच्या रस्त्यांवरची दृश्य, गुंडांकडून होणारा हा कुटुंबियांचा पाठलाग आणि हल्ल्याचा प्रयत्न। हे कुटुंब नाशिकच्या भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलं होतं, मात्र त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे आता नाशिकला फिरायला जाणं सुरक्षित आहे का असा प्रश्न पडलाय। पोलिसांनी या गुंडांसह त्यांच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्यात। मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्यांच्या बाजून चालली होते तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना एक दोन शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय। मग हे आणि माझी धीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का काय तू करतो म्हणे, लेडीज आहे असं तसं। त्यांनी त्याच्या डोक्यात तसं मारलं तर तो घाबरून तिथून पळून गेला। तिथं 8-10 मुलं उभे होते, तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय। आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं। त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले। मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण। मग थोडी आमची हातापाई तिकडे झाली। आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना कुठे, कोण मेला असतं आम्हाला नाही सांग। मागची काच फुटली, मागं आमचे 2 मुलं होते, एक भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे। मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल। इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतोय, मागं लागला तर यांना लागतोय, मागं लागला तर मुलांना लागतोय। इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो। कुटुंब आपापसात बोलत गप्पा मारत रविवारची पिकनिक एन्जॉय करत होतं। त्यावेळी या टवाळखोरांनी त्यातील एका महिलेची छेड काढली। त्यावरून महिलेनं आणि तिच्या पतीनं जाब विचारला। त्यानंतरही शिरजोरी करत या गुंडांनी आणि त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ आणि मारहाण केली। ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या कुटुंबियांचा पाठलाग करून हल्ला केला। वाहनाची तोडफोड करत कुटुंबाला बेदम मारहाण केली। जीव वाचवून कसंबसं हे कुटुंब थेट अंबड पोलीस ठाण्यात पोहोचलं। या धक्कादायक अनुभवाविषयी पोलिसांना माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन सुरक्षित आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये उपस्थित केला जातोय, आणि त्याचं कारण म्हणजे नाशिक रोड परिसरातलं भागवत कुटुंब हे रविवारच्या दिवशी पर्यटनासाठी भावली डॅम परिसरात गेलेलं होतं, आणि त्यांच्यावर तिथल्या गावगुंडांनी हल्ला केलेला आहे। आणि त्या हल्ल्यामध्ये हीच जी गाडी होती या गाडीचं मोठं नुकसान या सगळ्या दरम्यान करण्यात आलेलं आहे। आरसा देखील तोडला गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर या टवाळखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा या भागवत कुटुंबानं केलेली आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या सगळ्या निमित्तानं एका वेगळ्या पद्धतीची धास्ती या सगळ्या निमित्तानं भरलेली आहेत। आता येत्या काळातलं जे पर्यटन आहे ते सुरक्षित करण्याचं मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं ठाकलंय। ही घटना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडली होती, त्यामुळे अंबड पोलिसांनी 0 FIR नोंदवून प्रकरण इगतपुरी पोलिसांकडे वर्ग केलं। त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामींच्या मार्गदर्शनात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। खोटी, इगतपुरी, भावली, नांदगाव सदो, शहापूर आणि भिवंडीपर्यंत पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणात दरोडा, जीवे मारण्याच्या प्रयत्नासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आलेत। इतकंच नाही तर आरोपींवर मकोका लावण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे।
त्यांनी 6 ते 7 आरोपी आपल्याला सांगितले होते, परंतु ह्यामधून आपण निष्पन्न करून आतापर्यंत आपण 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. याच्यामध्ये आणखी सुद्धा आपल्याकडे 2-3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्या अनुषंगानं आणि मदत करणारे जे आहेत, कुणी शेल्टर दिला त्या सुद्धा लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी करत आहोत किंवा त्यांना पळवून लावण्यास कुणी मदत केली, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना कुठेच पुनरावृत्ती होणार नाही आणि त्याच्यामध्ये कडक शासन होईल. त्याचबरोबर आता जसा मोकाचा विषय निघाला त्या अनुषंगानं आपली याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स लागू शकतात. आता डेकॉयटी आपण लावलेला आहे, विनयभंगाचा आहे, त्याचबरोबर आपला अटेम्प्ट टू मर्डर आहे. अशा प्रकारची सिरियस सेशन कमिटी सेक्शन आणि इतर जी सेक्शन आहे आपण ती पण लावतो. विशाल भटाटे, अनिकेत मानवेडे, अनिरुद्ध भागडे, सागर उर्फ लोकेश गीते, विनोद बोराडे, सचिन आडोळे, अर्जुन आडोळे, देवीदास भगत, अजय दालभगत. फरार आरोपी कैलास भागडे, आकाश भोईर, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तुषार कडू. अनेकदा कायदा हातात घेणाऱ्यांना अद्दल घडवणारे, कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा हे वदवून घेणारे नाशिक पोलीस आता अशा टवाळखोरांना आवर कसा घालणार? धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या नाशिकला भेट देणाऱ्या भाविकांच्या, पर्यटकांच्या मनातली भीती कशी घालवणार हे पाहावं लागेल. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.